मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंगचा हा प्रश्न विना सूत्राचा वापर करता कसा सोडवायचा ते बघा मित्रांनो. समजा मित्रांनो त्या विद्यार्थ्याने 75 पैकी 75 प्रश्न बरोबर सोडवले असते तर त्याला 300 गुण मिळाले असते, बरोबर. परंतु त्याला काही प्रश्न चुकल्यामुळे 125 गुण मिळाले आहेत, म्हणजेच त्याला 175 गुण कमी मिळाले आहेत. आता हे 175 गुण त्याला का कमी मिळाले आहेत ते समजून घ्या मित्रांनो. समजा मित्रांनो त्याने एखाद्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्याला 4 गुण मिळतात आणि एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर त्याने चुकीचं दिलं तर त्याचा 1 गुण कमी होतो. म्हणजेच काय मित्रांनो, जेव्हा त्याच्याकडनं एखादा प्रश्न चुकतो तर त्याचे ते हे 4 गुण तर जातातच, सोबत मिळालेल्या मार्कांतून 1 गुण कमी होतो. म्हणजेच काय, त्याचं टोटल 5 गुणांचं नुकसान होतं एका प्रश्नामुळे. म्हणून मी या ठिकाणी लिहितो प्रश्न आणि या ठिकाणी लिहितो गुण. मित्रांनो, एक प्रश्न चुकल्यामुळे त्याचे 5 गुण कमी होतात. अशाच पद्धतीने त्याचे गुण किती कमी झालेले आहेत? 175 गुण कमी झालेले आहेत. म्हणजेच काय, किती प्रश्न चुकल्यावर त्याचे 175 गुण कमी होतील? जर मी 175 भागिले 5 केलं तर त्याचे एकूण किती प्रश्न चुकलेले आहेत ते मला मिळून जाणार आहे. 5 1 5, 5 त्रिक 15, उरले 2, 5 5 25. मित्रांनो, त्याचे 35 प्रश्न चुकलेले आहेत. म्हणजे त्याने टोटल 75 प्रश्न सोडवले होते आणि त्याच्यातून त्याचे 35 चुकलेले आहेत. म्हणजे त्याचे 40 प्रश्न बरोबर होते मित्रांनो. अशाच पद्धतीचा एक प्रश्न मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे. थँक्यू.